नमस्कार बालमित्रांनो. Hello friends, today we are going to learn page number 68, इयत्ता पहिली, बालभारती भाग 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या लेटर्सचे वर्ड्स विथ पिक्चर चित्रे पाहिले होती, शब्द पाहिले होते. तर आता आपल्याला त्यानुसार ही असाइनमेंट सोडवायची आहे. सर्कल दी करेक्ट पिक्चर्स फॉर द गिवन लेटर. म्हणजे या लेटरचे जे पिक्चर आहेत त्याला सर्कल करा, योग्य चित्रांना गोल करा. ठीक आहे. तर पहा, फर्स्ट लेटर इज एल. एल फॉर आपण काय काय शिकलो आहोत, मागील पेज उघडा पाहू. एल फॉर पहा, एल फॉर लिप्स, लँड, लीफ, लेक. ठीक आहे. तर या बॉक्समध्ये एल फॉर लीफ आहे. लीफ म्हणून इथे सर्कल केला, गोल केला. नेक्स्ट पिक्चर कोण, लीफ पान. ठीक आहे. मग एल फॉर आणखी काय येते, लेक. लेक म्हणजे तलाव, म्हणून इथे या चित्राला देखील गोल करायचा, सर्कल करायचा. एल फॉर लीफ, एल फॉर लेक. नेक्स्ट लेटर एच. एच फॉर काय आहे, मागील पानावर पहा. एच फॉर हॅट, हनी, हेलस्टोन्स, हुक. मग या बॉक्समध्ये कोणते पिक्चर एचशी रिलेटेड आहे त्या चित्राला गोल करा. एच फॉर हॅट, एच फॉर हॅट. एच फॉर हेलस्टोन्स म्हणजे गारा. अशा प्रकारे सर्कल करायचं. नेक्स्ट लेटर इज आर. आर फॉर काय आहे, रेनबो आणि राफ्ट म्हणजे तराफा. आर फॉर रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. आर फॉर राफ्ट तराफा. अशा प्रकारे गोल करा. नेक्स्ट लेटर एस. एस फॉर सन. सन सूर्य. आणि एस फॉर सॉक्स पायमोजे. मग सन याला सर्कल करा. एस फॉर सन आणि सॉक्स पायमोजे. अशा प्रकारे या लेटर्सचे हे पिक्चर्स आपण सर्कल केले आहेत. नेक्स्ट लेटर इज ओ. ओ फॉर ऑरेंज अँड ऑक्टोपस. ओ फॉर ऑरेंज. तर इथे आपण गोल करूया. सर्कल धिस करेक्ट पिक्चर फॉर द गिवन लेटर ओ. आणि ओ फॉर नेक्स्ट इज ऑक्टोपस. हा एक प्रकारचा समुद्रातील मासा आहे. ओ फॉर ऑरेंज अँड ऑक्टोपस. एस फॉर सन, एस फॉर सॉक्स. R for raft, R for rainbow. आणि H for hat, H for hailstones. L for lake, L for lake. Leaf, leaf. अशा प्रकारे आपण ही पेज नंबर 68 वरची असाइनमेंट सोडवलेली आहे. तुम्ही सुद्धा या चित्रांची नावे, वर्ड्स त्याचा सराव करा. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.